हाय हॅलो, कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे की आपली जी कुर्ती असते, जी आपण नवीन घेतो कुर्ती, तर त्याला एखाद्या वेळेस स्लीव्ज वगैरे नसतात लावलेल्या, अटॅच केलेल्या, ते आतमध्ये असतात। तर तेच आपण बघणार आहोत की कुर्तीला स्लीव्ज कशा लावायच्या। तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पण कळेल की स्लीव्ज कशा जोडतात ते। तर चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। तर ही आहे ती नवीन कुर्ती, कस्टमरची आहे म्हणजे, तर माझ्याकडे दिली होती। ह्याला स्लीव्ज लावायच्या होत्या आतमध्ये आणि त्यांना अर्जंटमध्ये जायचं होतं गावाला, तर त्याच्यामुळे मला हे अर्जंटमध्येच लावायच्या होत्या। तर पहिल्यांदा मी ही स्लीव्ज म्हणते, टॉप ही पूर्ण उलटा करून घेतला होता आणि जिथं आपल्याला स्लीव्ज लावायची आहे तर इथं स्टिच केलेलं होतं। तर मी पहिल्यांदा उकरले, 1 इंचापर्यंत उकरलंय मी हे। 2 शिलाया होत्या, एक जी ओव्हरलॉक होतं ते होतं आणि एक आपली नॉर्मल शिलाई होती। तर पहिल्यांदा दोन्ही पण ज्या शिलाया आहेत त्या ओपन करून घेतल्या, नंतर स्लीव्ज घेतल्या। ह्या ज्या स्लीव्ज आहेत त्या 3/4 होत्या, म्हणजे फुल स्लीव्ज नव्हती, ही 3/4 होती। त्याच्यामुळे ह्या 2 स्लीव्ज आहेत दोन्ही साईडच्या। तर ह्या दोन्ही पण पहिल्यांदा सरळ करून घेतल्या, म्हणजे व्यवस्थित त्याचा मध्यभाग कुठे येते ते करून घेतलं आणि जो आपला हा टॉप आहे तो परत वापस सरळ केला। आपल्याला उलट करून जो टॉप आहे ना, त्याची आतमधून शिलाई ओपन करायची आहे, जिथपर्यंत आपल्याला स्लीव्ज लावायची आहे तिथपर्यंत। तर टॉप सरळ करून घेतल्याच्या नंतर आता वर जे आपलं शोल्डर आहे तिथून आपल्याला स्लीव्ह जी आहे ती जोडायला सुरुवात करायची आहे। पण पहिल्यांदा जी आपली स्लीव्ज आहे ती एकदम व्यवस्थितपणे दोन्ही साईडला बरोबर आली पाहिजे, अशा प्रकारे मध्यभागी एकदम बरोबर फोल्ड करायची आहे। आणि हा जो आपला टॉप आहे त्याचं जे शोल्डर आहे तिथून आपल्याला पहिल्यांदा स्लीव्ज अशी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे जोडायची आहे। आणि स्लीव्हचा कपडा आणि खालचा जो आपला टॉपचा कपडा आहे तो एकदम सेम आला पाहिजे। आणि मेन म्हणजे खाली जो आपला टॉप आहे त्याची दुसरी बाजू जिथं आपण स्लीव्ज अटॅच करायला त्याच्यामध्ये यायला नाही पाहिजे, कारण की दुसरंच जॉईंट होऊन बसेल स्लीव्ज जोडतानीच। त्याच्यामुळे खालची बाजू पण खाली पण आपल्याला बघायला पाहिजे की दुसरा कोणताच कपडा ह्या दोन्हीच्या मध्ये आला नाही पाहिजे। तर इथं एका साईडनं स्लीव्ज लावून झालेली आहे माझी। आता दुसऱ्या पण बाजूने आता आपण सेम अशाच प्रकारे स्लीव्ज लावायचे आहे। पण ह्या वेळेस काय होईल, जी आपली स्लीव्ज आहे ना ती खालच्या बाजूला जाईल आणि हा जो टॉपची बाजू आहे, म्हणजे टॉपचा जो हा मुंडा आहे ती वरच्या बाजूला येईल। तर सेम जसं आपण पहिल्यांदा केलं होतं तसंच इथं पण करायचं आहे स्लीव्जला। आणि जी आपली हा स्लीव्हची गोलाई आहे ते दोन्ही पण एकदम व्यवस्थितपणे धरायचे आहेत आणि दुसरा कपडा मध्ये येऊ द्यायचा नाही। हे दोन्ही पण अशा स्लीव्हच्या आकारामध्ये जोडून घ्यायचा आहे। तर इथं जो कपडा आहे तो इथं थोडासा एक्स्ट्रा होणार आहे, तर तो आपण कट करून घेणारच आहोत। तर इथे आपली स्लीव्ज अशा प्रकारे अटॅच करून झालेली आहे। एकदा आपण बघूयात। तर बघू शकता तुम्ही स्लीव्ज आपली एकदम व्यवस्थितपणे लावून झालेली आहे। तरी पण एकदा बघा, हे बघा इथं खालच्या बाजूला कपडा जो आहे तो एक्स्ट्रा झालेला आहे आणि वर जे आपण एकदम मध्यभागी घेऊन एकदम जी स्लीव्ज लावली होती ती एकदम व्यवस्थितपणे झालेली आहे। आणि हा जो आता एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तो मी आता कट करून घेतलेला आहे। तर आता स्लीव्ह जी आता आपण जोडली तिथं मी डबल शिलाई दिलेली आहे, पण ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेली नाहीये कारण व्हिडिओ जास्तच मोठा झाला असता त्याच्यामुळे। तर तिथं डबल शिलाई दिल्यानंतर वापस आता स्लीव्ज मी उलटी केलेली आहे आणि कडवरून फक्त अर्धा पण इंच नाही, फक्त पाव इंचावरून मी आणखीन एक इथं शिलाई दिलेली आहे। म्हणजे जी खाली जो टॉप आहे ना तिथं ओव्हरलॉक केलेला आहे। तर माझ्याकडे ओव्हरलॉकची पण मशीन आहे, पण मी उगाच थोड्यासाठीच चेंज करावं लागेल मशीन, त्याच्यामुळे म्हणलं की ह्याच्यावरच आपण एकदम कडणीनं शिलाई देऊयात। तर त्याच्यामुळे मी इथं एकदम पाव इंचावर शिलाई दिलेली आहे आणि इथं खालच्या बाजूला बघू शकता तुम्ही टॉपच्या की इथं ओव्हरलॉक केलेला आहे। तर इथं आता 1 इंचावर खाली जो टॉप आहे ना तिथं 1 इंचावर आता मार्जिन घेऊन शिलाई केलेली आहे। तर तीच सेम आपल्याला आता वर पण करायची आहे स्लीव्जला। तर इथून आता असंच वर जिथून आपली स्लीव्ज आहे तिथून आपण आता 1 इंचावर माप घेऊन इथं एक शिलाई देऊया। तर इथे शिलाई देऊन झाल्याच्या नंतर आपण बघू शकता की आपली जी स्लीव्ज आहे ती एकदम परफेक्टली मॅच होत आहे। आणि जर इथं स्लीव्ज खूपच मोठी होत असेल तर जे कस्टमर आहे त्यांचं माप घेऊन किंवा त्यांच्या मापानुसार आपल्याला इथं स्लीव्ज किंवा हा जो टॉप आहे तो अल्टर करायचा आहे। तर इथं मी अल्टर तर काय केलेलं नाहीये, कारण हा जो टॉप आहे ना तर तो त्यांना व्यवस्थित येत होता, त्याच्यामुळे फक्त ह्याला स्लीव्जच फक्त अटॅच करायची होती, त्याच्यामुळे फक्त मी एवढंच दाखवलेलं आहे। जर जे कोणतं कस्टमर आहे ते आता जर बारीक असेल तर तुम्हाला स्लीव्ज पण कमी करावे लागणार आणि जो टॉप आहे तिथं पण कमी करावा लागणार त्यांच्या मापानुसार।
तर स्लीव्ज मी आता पूर्णपणे सरळ केलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता हा जो मुंडा आहे तो दोन्ही साईडच्या ज्या आपल्या शिलाया आहेत, जो जॉईंट आहे तिथला आपला एकदम परफेक्ट आलेला आहे, कोणताच खालीवरी झालेला नाही, एखाद्या वेळेस खालीवरी होतं. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही जी स्लीव्ज आहे ती अटॅच करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.